देशातील टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा आता ग्राहकांना स्वस्त सेवा देण्याऐवजी दरवाढीकडे वळली आहे। एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया या तीन प्रमुख कंपन्या पुन्हा एकदा रिचार्ज दर वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे आधीच महागाईच्या चक्रात अडकलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर आणखी ताण येणार आहे। गेल्या काही वर्षांपासून या कंपन्या दरवर्षी सुमारे 20% रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवत आहेत। यावर्षी त्याच पद्धतीने दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होते। यामध्ये विशेषतः मध्यम ते उच्च श्रेणीतील प्लॅन 300 पेक्षा जास्त किंमत असलेले महाग होण्याची शक्यता आहे, तर स्वस्त प्लॅनच्या किमतीत मोठा बदल होणार नाही। कारण कमी किमतीचे प्लॅन महाग केल्यास ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे नंबर पोर्ट करण्याची शक्यता वाढणार आहे। एटी टेलिकॉमच्या अहवालानुसार डिसेंबर 2025 पर्यंत जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया मोबाईल टॅरिफमध्ये 10 ते 12% वाढ करू शकतात। यावर कोणतेही अधिकृत विधान आलं नसलं तरी युजर्समध्ये दरवाढीबाबत चिंता वाढत आहे। विशेषतः 2 सिम वापरणाऱ्या ग्राहकांना जास्त आर्थिक फटका बसणार आहे।